चाळीतील ती नॉर्मल दुपार. हाऊसवाईफ असणाऱ्या बायका रोजची दैनंदिन कामावरून निवांत होतच होत्या की चाळीत राहणाऱ्या रेखानं दारात लाऊडस्पीकर आणून मांडला आणि त्याच्यावर ऑडिओ प्ले केला. घराघरात त्या ऑडिओ क्लिपचा आवाज घुमत होता. बायका ते ऐकून तोंडाला पदर लावून उंबऱ्यातून हे सगळं बघत होत्या, ऐकत होत्या आणि एकमेकींना खुणावून हसत होत्या. त्याचं कारण रेखानं म्युझिक सिस्टीमवर लावलेली ऑडिओ चक्क तिचा नवरा सुरेंद्र आणि त्याची भावजय ममता, जिला तो भाभी म्हणायचा, या दोघांमधलं चावट संभाषण होतं. म्युझिक सिस्टीमवर ही ऑडिओ क्लिप लावून नवऱ्याची आणि त्याच्या भावजयची जिरवायची, हा एकच उद्देश रेखाचा होता. त्यावेळी अख्खी चाळ ममता भाभी .com ची ही प्रणय कथा ऐकून ऑर्गॅझम घेत होती. तिथंच ममतानं मात्र खोलीचं दार लावून स्वतःला बंद करून घेतलं होतं. आणि अशातच या संपूर्ण चावट संभाषण कांडवरून असं काही घडलं की एकाच घरातील एक जण थेट स्वर्गात तर चार जण थेट जेलची यात्रा करायला गेले. हे संपूर्ण कुटुंब आता उद्ध्वस्त झालंय. थोडक्यात सविता भाभी .com या साईटवरून जसा एकेकाळी देशभर गदारोळ माजला होता, तसाच काहीसा गदारोळ या ममता भाभीनं आपल्या चाळीत आणि एमपीत माजवलाय. ही घटना ग्वाल्हेर मधली आहे. नक्की काय झालंय या प्रकरणात हे जाणून घेणार आहोत पुढच्या काही मिनिटांमध्ये. नमस्कार, मी हिवरकर शशिकांत. कट टू कट मध्ये तुमचं स्वागत. ग्वाल्हेरचं कृष्णनगर एरिया, इथं बहुसंख्य हातांवर पोट असणारी लोक राहायची. यातच यादव कुटुंब देखील होतं. या यादव कुटुंबात दोन मुलं होती. थोरल्याचं नाव रामहेत होतं आणि धाकट्याचं सुरेंद्र. हे दोघंही भाऊ भाऊ एकाच घरात राहायचे. दोघांची लग्न झालेली, दोघांनाही मुलं होती. थोरल्या रामहेतचं लग्न होऊन जवळपास 15 वर्ष उलटलेली. रामहेतच्या बायकोचं नाव ममता तर सुरेंद्रच्या बायकोचं नाव रेखा. गेले कित्येक वर्षांपासून हे दोघेही भाऊ एकत्रच होते. जावाजावांमध्ये कधी मधी छोट्या मोठ्या गोष्टींवरून कुरबुरी होत होत्या, पण तिथल्या तिथं सर्व काही मिटत होतं. पण गेले काही दिवस या घरामध्ये धाकटी जाऊ असणाऱ्या रेखाच्या मनात संशयाचा एक किडा घुसलेला. तिला राहून राहून वाटायचं काहीतरी चुकतंय. आपला नवरा दुसरीकडे कुठेतरी कनेक्ट होतो. तिनं त्यासाठी आपल्या नवऱ्यावर पाळत ठेवायला सुरुवात केली. रेखानं आपला नवरा मोबाईलवर किती वेळ बोलतो, कुणाशी बोलतो, कुठं जातो, या सगळ्या गोष्टींचा माग काढायचा प्रयत्न केला. आणि आपल्या नवऱ्याचा पिच्छा करत असतानाच आपला नवरा घरातून थोडंसं लांब जाऊन मोबाईलवर कुणाशी तरी बोलतोय, तेही अत्यंत कमी आवाजात, हे तिच्या लक्षात आलं. रेखाची त्याच्या नजरेला नजर मिळाली की सुरेंद्र फोन कट करायचा. त्यामुळं रेखाचा संशय वाढत गेलेला. तिला खात्री होत गेली की आपल्या नवऱ्याचं नक्कीच कुठंतरी लफडं चालू आहे, पण कुणासोबत, हा मोठा प्रश्न होता. एकीकडं रेखाची नवऱ्याची ही परिस्थिती होती, तर त्याच घरात रेखाची थोरली जाऊ असणारी ममता, आपला नवरा फळांच्या मंडईत कामाला गेला की ती देखील बऱ्याचदा मोबाईलवर खुसफुस करत असायची. काही वेळेस तसं झालं होतं, ममता भांडी घासायला बसली तर ओटीत मोबाईल घ्यायची, हेडफोन कानाला लावायची आणि अत्यंत बारीक आवाजात ती कुणाश तरी बोलत राहायची. दुरून पाहणाऱ्याला असं वाटायचं ममता भांडी घासतीये, पण त्यावेळी ममताचं तिच्या आशिकाशी गुफ्तगू चालू होतं. दुसरीकडे रेखानं आपलं मिशन चालूच ठेवलेलं. तिला एक दिवस तिचा नवरा कामात असताना त्याचा मोबाईल हिच्या तावडीत सापडला. रेखानं मोबाईलचा पासवर्ड उघडला आणि आतमध्ये कॉल डिटेल्स चेक करताना रेखाच्या पायाखालची जमीनच हदरली. तिच्या अंगभर एक थंडगार शिरशिरी वाहिली. रेखाच्या हातापायाला कंप सुटला, कारण तिचा नवरा सुरेंद्रचं लफडं स्वतःच्या सख्ख्या मोठ्या भावाच्या बायकोसोबत चालू होतं आणि कहर म्हणजे त्याची वहिनी देखील यात त्याला साथ देत होती. गेली कित्येक वर्ष हा प्रकार बिनभुबाटपणे त्या घरात चालू होता. रेखाला आत्ता कुठं उलगडा व्हायला लागला. आपण या दोघांना बऱ्याचदा फोनवर खुसफुस करताना पाहिलंय. त्यावेळी ही दोघं एकमेकांशीच बोलत होती. हे लक्षात येताच रेखाच्या डोक्यात संतापाची तिडीप गेली, कारण मोठ्या भावाच्या बायकोला आपल्याकडं आईचं स्थान असतं. असं असताना आपला नवरा स्वतःच्या सख्ख्या मोठ्या भावाच्या बायकोसोबत हे लैंगिक चाळे करत होता. स्वतःचं लग्न झाल्यानंतरही त्याचं अफेअर चालू होतं. त्या संपूर्ण प्रकरणामध्ये ही दोघंही एखाद्या निब्बानिब्बीसारखं फोनवर चॅटिंग करायची, अश्लील गप्पा मारायची. हे कुठे ना कुठे थांबवणं गरजेचं होतं. म्हणून रेखानं आपल्या नवऱ्याला विश्वासात घेऊन त्याला हे संपूर्ण लफडं थांबवण्याची सक्ती केली. मात्र आपल्याहून वडील असणाऱ्या आपल्या भावजईच्या प्रेमात आंधळ्या झालेल्या सुरेंद्रनं तिचा सल्ला धुडकावून लावला. घरात ही गोष्ट सांगणं म्हणजे भावाभावांच्या वादाला कारण मिळू शकतं. त्याच्यातून आणखीन
वेगळंच काहीतरी उपद्व्याप वाढू शकतो याची रेखाला कल्पना होती, म्हणून रेखा शांत बसली, पण सुरेंद्र आणि ममताचं गुफ्तगू चालूच राहिलं. पुढे रेखानं या गोष्टीला कंटाळून अखेरचा पर्याय निवडला. तिनं आपल्या नवऱ्याच्या मोबाईलमध्ये त्याच्या परोक्ष रेकॉर्डर चालू केला आणि आपल्या नवऱ्याच्या आणि त्याच्या भावजाईच्या चावड गप्पा त्यांना माहिती न होता फोनमध्ये रेकॉर्ड होत राहिल्या. त्यानंतर संधी साधून रेखानं नवऱ्याच्या मोबाईलमधून ह्या सगळ्या क्लिप स्वतःच्या मोबाईलमध्ये घेतल्या आणि आपला दीर घरी नसताना घरातली साऊंड सिस्टीम दारात आणली आणि त्याच्यावर आपला मोबाईल कनेक्ट करत सगळ्या जगाला दीर आणि भावजाईच्या चावड गप्पा ऐकवल्या. त्यामुळे सगळ्यात चाळीत दीर आणि भावजाईचं हे लफडं समजलं. बायका खुदू हसू लागल्या. ममताचा नवरा त्यावेळी कामावर गेलेला, पण ममता घरातच होती. तिला हे सगळं लाजिरवाणं वाटत होतं. आपण काय करून बसलो, काय झालं, आपण जगाला काय तोंड दाखवणार, आपण आपल्या नवऱ्याला काय तोंड दाखवणार, त्याच्या सख्या भावासोबत आपण झोपलो, ही गोष्ट तिच्या मनाला आत्ता कुठं कुरतडायला लागली होती. त्यातूनच तिने एक निर्णय घेतला. बास झालं, मी माझ्या नवऱ्याला तोंड दाखवू शकत नाही. तिनं औषध प्यायचा निर्णय घेतला. तिनं विषारी औषध आणलं आणि नवरा घरी यायच्या आत तिनं हे औषध पिलं. तिचा नवरा राम हे जेव्हा घरी आला तेव्हा त्याला सुरुवातीला वाटलं आपली बायको बेशुद्ध झालीये. त्यानं घाईघाईनं तिला दवाखान्यात नेलं, मात्र तिचा मृत्यू झाला होता. हा प्रकार स्थानिक पोलिसांना कळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी पंचनामा केला आणि या प्रकरणाची चौकशी करत असताना जेव्हा पोलिसांनी या यादव कुटुंबांच्या आजूबाजूला विचारणा केली तेव्हा पोलिसांना या सगळ्या गोष्टीचा उलगडा झाला की ममताच्या सख्या जावेनंच तिचं आणि तिच्या धीराच्या लफड्याचा गवगवा आज सगळ्या गावासमोर केला. त्यामुळे लोकलज्जेपायी ममतानं हे पाऊल उचललं. आता या प्रकरणात पोलिसांनी रेखाचा नवरा सुरेंद्र आणि आणखीन 3 जणांना अटक केली आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस करतातच आहेत, मात्र या घटनेच्या अनुषंगानं काही प्रश्न पुढे उपस्थित होतात. हल्लीच्या काळात फक्त वासनेपायी लोक नाती, नात्यांच्या जबाबदाऱ्या आणि मर्यादा या गोष्टी विसरत चालल्यात का? धीर आणि भावजाईचं हे नातं खरं तर पवित्र आई लेकरासारखं नातं, मात्र या नात्याची मर्यादा देखील लोकांना राहिली नाहीये. या घटनेत जितका दोष ममताचा आहे त्याहून जास्त सुरेंद्रचा आहे. आपल्या थोरल्या भावाच्या संसारात पेटलेला निखारा टाकताना सुरेंद्रला एकदाही आपल्या भावासोबत घालवलेलं आपलं लहानपण आठवलं नसेल का, हा प्रश्न पुढे उपस्थित होतो. सोबतच ममतानं जेव्हा या घराचा उंबरा ओलांडला, या उंबऱ्यावर भरलेला तांब्याचा कलश तिनं ओलांडला, तेव्हा वात्सल्याच्या नजरेनं तिच्याकडे पाहणाऱ्या सुरेंद्रबाबत तिची नजर एवढी कशी कालांतरानं घसरू शकते, हा मोठा प्रश्न आहे. त्यासोबतच या घटनेत आता रामहेत आणि त्याच्या मुलांचा काय दोष, असा प्रश्नही विचारला जातोय. कारण लफडं केलं सुरेंद्र आणि ममतानं, पण त्याची शिक्षा रामहेत आणि त्याची 2 मुलं भोगणार आहेत. कदाचित रेखानं हे सगळं प्रकरण घरातल्या वडीलधाऱ्यांना सांगितलं असतं आणि वडीलधाऱ्यांनी त्यावर माग काढला असता तर ही 2 कुटुंब आज सुस्थितीत असली असती. तुर्तास आपण इथेच थांबूयात. मात्र या प्रकरणावर तुमची मतं काय आहेत मला कमेंट्समध्ये आवर्जून सांगायला विसरू नका. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच क्राईम न्यूज जाणून घेण्यासाठी तुमच्या आवडत्या कट टू कटला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.